नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी जोडी चॅनलच्या व्लॉग मध्ये। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सोलकढी। सोलकढी ही कोकणातली खूप प्रसिद्ध अशी रेसिपी आहे। सोलकढी ही खोबऱ्यापासून आणि कोकमापासून बनवली जाते। सोल म्हणजे मन, मनाला आवडणारी कढी म्हणजे सोलकढी। तर चला मी आता तुम्हाला दाखवते सोलकढी कशी बनवतात। करण्यासाठी खरंच खूप कमी साहित्य लागतं। त्याच्यासाठी लागणारे तुम्हाला फक्त ओला नारळ, काही थोडेसे कोकम, इथे मी जास्त कोकम घेतलेले पण मी यातले फक्त थोडेसेच घेणार आहे, मिरची आणि कोथिंबीर बस। तर चला मी तुम्हाला बनवून दाखवते। सोलकढी बनवण्यासाठी मी इथे ओला नारळ, कोकम, मिरची, 4-5 मिरची आपल्याला घ्यायच्या आहेत, कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला मिक्सर मधनं वाटून काढायचं आहे, पण मिक्सर मधनं वाटताना आपल्याला ह्याला 3 ते 4 वेळा गाळून घ्यायचंय। ह्याचा पूर्ण या सगळ्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। बाकी राहिलेला चोथा आपण घेणार नाहीये, तर ती तुम्हाला मी प्रक्रिया दाखवते। मानसी, तू इथे आल्यापासून आम्हाला सोलकढी पियायला मिळते, खूप छान आणि मस्त लागते बरं का। तुम्हाला सगळ्यांना आवडते म्हणूनच मला पण तेवढाच हुरूप येतोय ते करत राहण्यासाठी। चल पटकन बनव आता। हो हो नक्कीच। हे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे। आता ह्या चाळणीमध्ये, ही आमच्याकडे पुरणाची चाळण आहे, पुरणाच्या चाळीमध्ये मी हे गाळून घेते। हा जो चोथा राहिलेला आहे ना, हा परत ह्याच्यात टाकायचा आणि याला परत पुन्हा एकदा म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वेळेला आपल्याला काय करायचंय, हे असं गाळून घ्यायचंय। हा बघा इथे खालती अर्क उतरतोय। हो भारी भारी मस्त, बघा तोंडात पाणी सुटलं। मानसी झालं का ग? हा हे बघा ना ताई, आता हे पूर्ण मी एकदम चोथा हा काढून घेतलेला आहे आणि हे बघा हा सगळा अर्क खालती उतरलेला आहे। हो 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 ओके, आता मी हा चोथा ठेवते सगळा बाजूला। नणंदबाई, तुम्हाला कोकणातलं काय काय आवडतं बरं? आता तू आल्यापासून तर बघ, तू काय काय बनवलं तर अंड्याचं भुजगं, कोंबड्याचं भुजगं, पालाचं बिरड, आणखीन कोंबडी वडे आणि सोलकढी। आता आम्ही मराठवाड्यातले, आम्हाला एवढं काय माहित नव्हतं ते। आता तू आल्यापासून आम्हाला ते पण माहित झालं। चांगलंय चांगलंय। काय एकमेकांचं आपण बनवून असं खाल्लं, वेगवेगळे पदार्थ चांगले चांगले तर बरे पडतात। एकतर तोंडाला चव पण येते आणि पदार्थ सुद्धा खायला मिळतात। हो, आणि मी तुला शिकवलं होतं आमच्या मराठवाड्यातलं गरम गरम भात, त्याच्यावर चटणी तेल घालून। हो हो हो, आपण दोघी सुद्धा ज्यावेळेला प्रेग्नेंट होतो एकत्रच, त्यावेळेला आपलं ते फेवरेट असायचं, गरम गरम भातावरती आणि वांग घ्यायचो आपण। झाली का सोलकढी? झाली, मनाला तृप्त करणारी। आणि ताई तुम्हाला माहितीये का, सोलकढी ही जी आहे ना, ही आपल्या पूर्ण पोटाला सुद्धा गारवा देते आणि पित्तावरती तर खूप उपयोगी आहे। ज्यांचं सारखं तोंड येत असेल किंवा गरम पडत असेल ना, त्यांनी नेहमी सोलकढी प्यावी, त्यांच्यासाठी खरंच ही खूप चांगली आहे। आता कोकणातल्या तर सर्व लोकांना माहितीच आहे, पण मी बाकीच्या माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला सांगते, हे खास त्याच्यासाठी बनवली जाते। तर ही बघा आपली सोलकढी तयार झालेली आहे। छान मस्त एकदम। चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं अजून मी पाणी टाकते, जेणेकरून हे थोडंसं पातळ होईल, कारण हे एकदम घट्ट आहे म्हणून। चालेल। कोथिंबीर घालायची? कोथिंबीर आता मी हे सर्व करताना घालते ना। ओके। तर मंडळी, आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा सोलकढी बनवून नक्की प्या।